हे चला इकडे लक्ष द्या सर्वांनी. आपण डिस्कस करत होतो की तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना, ठीक आहे. हो सर. बाहेर जी एअर येणार आहे त्या एअर मध्ये जो ऑक्सिजन आहे ना, त्या ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर आहे 104 mm ऑफ एच. ब्लड आहे, त्या ब्लड मध्ये कॅपिलरी मध्ये जे ब्लड आहे त्या ब्लड मध्ये असलेला जो ऑक्सिजन आहे त्याचा पार्शियल प्रेशर आहे 40 mm ऑफ एच. त्यामुळे हाय कॉन्सन्ट्रेशन कडनं ऑक्सिजन जो असेल लो कॉन्सन्ट्रेशन कडे जाईल, म्हणजे कुठे कॅपिलरी मध्ये जाईल. ठीक आहे. दुसरा, कॅपिलरी मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असणार आहे कारण जे ब्लड आलं ते डिऑक्सिजनेटेड आहे. पार्शियल प्रेशर जर आपण कॅपिलरी मध्ये बघितला कार्बन डायऑक्साईडचा PpCO2 पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड किती आहे 45 mm ऑफ एच जो कॅपिलरी मध्ये आहे, आणि जो अल्वेओलाय मध्ये आहे ना तो आहे 40 mm ऑफ एच. त्यामुळे 45 कडनं 40 कडे हा जो ऑक्सिजन असेल हा पास आउट होईल, सॉरी हा कार्बन डायऑक्साईड जो असेल तो पास आउट होईल. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो असेल तो अल्वेओलाय मध्ये जाईल, अल्वेओलायच्या चेंबर मध्ये जाईल कार्बन डायऑक्साईड, आणि ऑक्सिजन जो असेल तो बाहेरून आतमध्ये येईल. ठीक आहे. पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन अल्वेओलाय 40 mm, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन कॅपिलरी 45 mm. त्यामुळे बाहेर आतला ऑक्सिजन, आतला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर जाईल, बाहेरचा ऑक्सिजन जो असेल तो आत येईल. ठीक आहे. सो हे जे आहे एक्सचेंज ऑफ गॅस आहे ऍट द अल्वेओलर लेवल. तुम्ही लिहिलंय का हे? स्टेटमेंट मध्ये लिहूया, स्टेटमेंट मध्ये लिहूया. Diffusion of gases occur from an area of higher partial pressure to an area of lower partial pressure. ठीक आहे. बस एवढं तुम्ही ड्रॉ केलं असेल. हे झालं पार्शियल प्रेशर कुठे काय आहे ते आपण लिहिलं इथे, आणि गॅसेसचं डिफ्युजन हायर पार्शियल प्रेशर कडून लोअर पार्शियल प्रेशर कडे होईल. पहिला आपण बघितलं ब्रीदिंग, दुसरा पॉइंट बघितला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशनला म्हणतो आपण एक्सचेंज ऑफ गॅस ऍट द अल्वेओलर लेवल. डिफ्युजन इज द मूवमेंट ऑफ सबस्टन्स फ्रॉम देअर हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. सबस्टन्स ज्यावेळेस त्यांच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडनं लो कॉन्सन्ट्रेशन कडे जातात त्याला डिफ्युजन म्हणतात. मग गॅस पण त्याच्या हाय अमाऊंट कडनं लो अमाऊंट कडे जाईल, किंवा हायर पार्शियल प्रेशर कडनं लोअर पार्शियल प्रेशर कडे जाईल. हायर पार्शियल प्रेशर म्हणजे जिथे त्याची अमाऊंट जास्त आहे, लोअर पार्शियल प्रेशर म्हणजे जिथे त्याचा अमाऊंट कमी आहे. ठीक आहे. आता आपल्याला थर्ड पॉइंट डिस्कस करायचा. पहिला आपण डिस्कस केला ब्रीदिंग, मग मी तुम्हाला सांगितलं एक्सटर्नल रेस्पिरेशन. ब्रीदिंग म्हणजे श्वास आपण आतमध्ये घेतला, श्वास बाहेर सोडतो. ठीक आहे. श्वास ज्यावेळेस आपण आतमध्ये घेणार आहोत त्यावेळेस ऍट द लेवल ऑफ अल्वेओलाय गॅसची जे एक्सचेंज होणार आहे त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन. तर तिसरा पॉइंट आहे इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन. इट इज, आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय? इट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ gases through RBCs and plasma. RBC आणि प्लाझ्मा द्वारे गॅसचं ट्रान्सपोर्ट होणे याला म्हणतो आपण इंटरनल रेस्पिरेशन. त्यापैकी पहिला पॉइंट घेऊ आपण. इकडे दोन पार्ट करायचे. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि दुसरा पार्ट करा त्याचा ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. ठीक आहे. पहिले आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कंप्लीट करू, मग ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 कडे. दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये, त्यातला एकच लिहा. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. लिहा. ऑफ द टोटल oxygen transported
of the total oxygen transported, only 3% is transported. Only 3% is transported in plasma. 97% is bound to HB, hemoglobin of RBC. बघा, जो ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होणार आहे त्यापैकी 97% ऑक्सिजन हा आरबीसी द्वारे ट्रान्सपोर्ट होणार आहे. 3% जो असेल तो डिझॉल्व फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे प्लाझ्मा. पुढे लिहा, hemoglobin has high affinity for O2. ऑक्सिजन साठी एफिनिटी जास्त आहे हिमोग्लोबिन. ठीक आहे, हिमोग्लोबिन हैज हाई एफिनिटी फॉर O2 and combines with O2 to form oxy hemoglobin. हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर कंबाइन झाला की ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म. पुढे लिहा, हिमोग्लोबिन हैज 4 Fe++, each of which can bind with molecular oxygen. So Hb plus 4O2 gives Hb 4O2. बरोबर. हिमोग्लोबिन कडे 4 Fe++ आहे, त्याला O- बाइंड. एका Fe ला O- किती 2 बाइंड होते. 4 O2 इथे बाइंड होतो. बरोबर, एक O2 बाइंड झाला एका Fe++. किती Fe++? 4 Fe++. 4 Fe++ असतील तर काय म्हणणार, Hb4O2. पुढे द्या, डिग्री ऑफ सॅच्युरेशन of Hb with O2 depends on O2 tension. O2 tension म्हणजेच partial pressure of O2. काय लिहिलं आपण, degree of saturation of hemoglobin with O2 depends on O2 tension म्हणजे partial pressure of O2. ठीक आहे, म्हणजे बघा, जितका पार्शियल प्रेशर असेल ऑक्सिजनचा तेवढं काय होईल, सॅच्युरेशन जास्त होईल. ठीक आहे, पण 100% सॅच्युरेशन पॉसिबल नसतं. 100% म्हणजे काय, 4 Fe++ आहे तर 4 Fe+ सर्व बाइंड होतील असं नाही होत कधी पॉसिबल. कळते का, म्हणजे सपोज 100 RBC असतील, त्या 100 RBC सपोज 400 ऑक्सिजनच्या मोलेक्युलला बाइंड होत असतील तर हे 100% कधी पॉसिबल नाही होणार. 350 बाइंड होतील, 360 बाइंड होतील. म्हणजे काय की सर्वच्या सर्व साइट ज्या असतील हिमोग्लोबिनच्या त्या ऑक्सिजनने बाइंड होऊ शकत नाही. ओके, पुढच्या लाईनवर लिहा, 100% saturation is rare. 100% saturation is rare. आता सॅच्युरेशन म्हणजे काय, जेवढा
जेवढे हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल आहेत, जेवढे त्यांचे बाइंडिंग साईट आहेत, एका हिमोग्लोबिनला 4 Fe आहेत असं आपण कन्सिडर केलं. 4 बाइंडिंग साईट आहेत एका हिमोग्लोबिनवर 4 बाइंडिंग साईट. एका हिमोग्लोबिनला 4 O2 बाइंड होऊ शकतात. पण सर्व हिमोग्लोबिन 4 O2 ला बाइंड होतील का? त्यांच्याकडे 4 साईट आहेत, सगळे बाइंड होतील का? तर नाही, हे 100% शक्य होत नाही. का बरं? कारण हे जे सॅच्युरेशन आहे ना, डिपेंड आहे कशावर? डिपेंड आहे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, पार्शियल प्रेशर ऑफ CO2, किती ऑक्सिजन आहे, किती CO2 आहे, यावरती डिपेंड. बरोबर? जेवढा ऑक्सिजन जास्त असेल तेवढा सॅच्युरेशन जे असेल ते जास्त होईल. कळतंय का? पण 100% सॅच्युरेशन होणं डिफिकल्ट असतं. मॅक्सिमम सॅच्युरेशन, मॅक्सिमम सॅच्युरेशन इज 95 to 97%. आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल, ते ऑक्सिमीटर असतं, ते ऑक्सिमीटर बघा तुम्ही, ते 95, 97 दाखव है ना. तर नॉर्मल असेल तर 95, 97 ऑक्सिजन सॅच्युरेशन दाखव. मॅक्सिमम सॅच्युरेशन ऑफ 95 to 97% at 100 mm of Hg, 100 mm of Hg ऑफ ऑक्सिजन. बघा आपण काय सांगितलं, ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर किती असतो? 104 mm ऑफ Hg असतो. ठीक आहे. 100 mm ऑफ Hg जरी ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर असेल अल्व्हेओलाय मधला, तरी सुद्धा सॅच्युरेशन किती याची होईल? मॅक्स टू मॅक्स किती? 95 to 97. ओके, पुढच्या लाईनवर लिहा. बरं, आता तुम्हाला एक कळालं की ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशरवर डिपेंड आहे. ऑक्सिजन जेवढा जास्त असणार, जेवढा पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं जास्त असणार, तेवढा सॅच्युरेशन जास्त असणार. जेवढा ऑक्सिजन कमी असणार तेवढं सॅच्युरेशन काय असणार? कमी असणार. ठीक आहे, पुढच्या लाईनवर लिहा. नेक्स्ट लाईनवर, ऍट 30 mm Hg ऑफ PPO2, 30 mm Hg एवढाच जर असेल पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा, ओनली 50% saturation is maintained. किती टक्के? 30 mm of Hg जर PPO2 असेल तर किती टक्के सॅच्युरेशन येतं? फक्त 50%. At 30 mm of Hg of PPO2 only 50% saturation is maintained. बरोबर. 100 mm of Hg असेल तर 95 to 97% सॅच्युरेशन येतं. जर 30 mm of Hg असेल, PPO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन एकदम कमी झाला, 60% कमी झाला, तर जवळजवळ 70% कमी झाला पार्शियल प्रेशर. तर इथे पहा 30 mm of Hg असेल तरी फक्त 50% सॅच्युरेशन जे असेल ते मेंटेन राहतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली की सॅच्युरेशन जे आहे HbO2 तयार होण्याची ऍबिलिटी कशावर डिपेंडेंट करते? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. हिमोग्लोबिन सॅच्युरेशन होण्याची ऍबिलिटी जी आहे, कालची रेकॉर्डिंग मी अपलोड केलेली प्रणित, आजची नाही केली. आजचे तिन्ही लेक्चर ज्यावेळेस होतील त्याच्यानंतर मी 1 by 1 अपलोड करेन. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला एक गोष्ट समजली. काय गोष्ट समजली तुम्हाला? की पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनवर हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन जे आहे ते डिपेंड आहे. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनवर हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन काय आहे? डिपेंड आहे. हे लक्षात ठेवा. 100 mm ऑफ Hg ला किती पार्शियल प्रेशर असेल? 100 mm ऑफ Hg जर पार्शियल प्रेशर असेल तर 95 to 97% सॅच्युरेशन अचीव. हे नॉर्मल सॅच्युरेशन आहे, 95 to 97%. 100% सॅच्युरेशन अचीव होत नाही. सर सगळ्यांमध्ये 100 mm ऑफ Hg असतं का? नाही सर, हे बघ आपण काय सांगितलं, अल्व्हेओलाय मध्ये तू आधीची फिगर बघितली ना, ती फिगर ड्रॉ केली असेल, त्यामध्ये बघ अल्व्हेओलाय मधला पार्शियल प्रेशर काय लिहिलाय? 104 mm ऑफ Hg. हा आयडियल कंडिशन, हा एकदम आयडियल कंडिशन म्हणजे 104 mm ऑफ Hg. पण एवढा ऑक्सिजन खरंच जाणार आहे का सर्वांच्या लंग्स मध्ये? जर आपण सपोज ते हे लावले कोणते ऑक्सिजनचा एक्सटर्नल सप्लाय दिला तर एवढा आपण सॅच्युरेशन अचीव करू शकतो. किती? 104 mm ऑफ Hg. पण नॉर्मल किती होईल आपल्यामध्ये? बाहेरनं हवा आतमध्ये आली तर 100 mm ऑफ Hg. हे असं बघितलं ना, अल्व्हेओलायचं स्ट्रक्चर विसरली का हे आता? सर हो.
यामध्ये काय लिहिलं तुम्ही 104 mm ऑफ एच, ठीक आहे. आणि जर 104 च्या ऐवजी किती असेल 100 mm ऑफ एच असेल तर सॅच्युरेशन किती याची होईल 95 to 97. 97%. तर HbO2 किती झाला मग जर 100 mm ऑफ एच हा झाला PPO2. PPO2 म्हणजे काय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन 100 mm ऑफ एच. मग HbO2 किती झाला 95 to 97. कळालं का? हो. HbO2 म्हणजे हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनला बाइंडतात. तर हिमोग्लोबिनचे किती साईट बाइंड झाल्या 95 to 97% साईट ऑक्युपाय झाल्या. 100% सॅच्युरेशन जनरली होत नाही. म्हणजे सॅच्युरेशन कशावर डिपेंड आहे सॅच्युरेशन डिपेंड आहे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे सर मग आता जे कोविड मध्ये ते चेक करतात ते त्या 100 mm ऑफ एच नुसारच चेक करतात का? हा 100 mm ऑफ एच नुसार नाही ते डायरेक्टली ब्लड मधले जे पल्स आहेत ना ते पल्स नुसार ऑक्सिजन किती आहे डिटरमाइन पल्स मीटर म्हणतात ना हो हो. पल्स आणि किती त्या आहे अंदाजे किती असलं पाहिजे 95 to 97 असलं पाहिजे. आणि त्याचं 97 चे एक्सीड केलं तर त्याच्यावरती एक्सिड होतच नाही शक्यतो. त्याच्यावरती असेल तर चांगलंच आहे. ठीक आहे हो 95 च्या पुढे असेल तर चांगलंच 92 च्या पुढे असेल तरी चांगलं. ठीक आहे येस. आणि सर ते ऑक्सिमीटर मध्ये काय असतं ज्याच्याने डिटेक्ट होतं की किती आहे? म्हणजेच पल्स मीटर आहे. पल्स डिटेक्ट करतं. आपण त्याला बोटामध्ये ठेवतो ना त्या बोटांमधले पल्स डिटेक्ट करतं आणि त्या पल्स नुसार ते ऑक्सिजनची लेवल सांगतं बॉडीमध्ये. ठीक आहे हो सर म्हणजे ते ह्याच्यात काय पण ऑक्सिमीटर मध्ये काय असतं असं? त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड असतात अच्छा. इलेक्ट्रोड असतात जे जे ओके. पल्स डिटेक्ट करतात. चलो आता बघा आता यावरून तुम्हाला हे समजतं की PPO2 चा सरळ सरळ संबंध आहे कशाबरोबर HbO2. ठीक आहे म्हणून पुढे लिहा द रिलेशनशिप बिटवीन HbO2 and PPO2 can be shown by oxygen dissociation curve. बघा the relationship between the HbO2 and PPO2 can be shown by oxygen dissociation curve. पुढे लिहा increase in H plus concentration. व्यवस्थित लिहा आता इम्पॉर्टंट पॉइंट increase in H plus concentration comma increase in partial pressure of CO2 comma rise in temperature and rise in DPG म्हणजे ग्लायकोलिसिस मध्ये एक प्रोडक्ट बनतो 2,3 बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड माहिती ना 2,3 डायलाच काय म्हणतो आपण बाय फॉस्फो ग्लिसरिक ऍसिड यालाच काय म्हटलं होतं आपण बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिडला PGA आठवतं का बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड रायझिंग बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड ब्रॅकेट मध्ये लिहा इन ग्लायकोलिसिस मध्ये बनतो बघा 2,3 बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड फॉस्फेनॉल पायरुविक ऍसिड हे जे बनतंय ग्लायकोलिसिसची प्रोसेस तुमच्या लक्षात असेल जर काय काय लिहिलं आपण H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं जर पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड वाढला म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये जास्त असेल टेम्परेचर जास्त असेल आणि 2,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड म्हणजेच बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं प्रमाण जर जास्त असेल देन त्यामध्येच लिहा देन affinity for oxygen is lowered.
Affinity of hemoglobin तुम्हाला लिहायचं असेल लिहू शकतो. Affinity of hemoglobin for oxygen is lower. पाहते हिमोग्लोबिनला ऑक्सिजन, हिमोग्लोबिन जर ऑक्सिजनला बाइंड झालं तर काय म्हणतो? ऑक्सी हिमोग्लोबिन, Hb4O2 म्हणतो. पण हा बनणार, ही बनण्याची प्रोबॅबिलिटी काय होईल? कमी होईल जर काय प्रमाण, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. आणि कोणाचं प्रमाण वाढलं बघा बरं, PpCO2. H+चं प्रमाण वाढलं, बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड वाढला, टेम्परेचर पण वाढला. या केसमध्ये हिमोग्लोबिनची अफिनिटी ऑक्सिजन साठी काय होणार आहे? कमी होणार. नीट मध्ये यावर क्वेश्चन येऊन गेलेलं. हे चारही पॉईंट लक्षात ठेवा. H+चं प्रमाण वाढलेलं असेल, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जास्त झालेला असेल, पार्शियल प्रेशर ऑफ O2 कमी झालेला असेल, टेम्परेचर जर वाढलेलं असेल, आणि जर बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिड जो आहे त्याचं प्रमाण वाढलेलं असेल, तर हिमोग्लोबिनची ऑक्सिजन साठीची अफिनिटी कमी होते. कळतंय का? हो सर. अफिनिटी म्हणजे? अफिनिटी म्हणजे बाइंडिंग ऍबिलिटी. हिमोग्लोबिनची ऑक्सिजनला बाइंड होण्याची ऍबिलिटी कमी होईल, अफिनिटी अट्रॅक्शन कमी होईल. समजतंय का? येस. कधी कमी होईल लक्षात घ्या. चार, H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल, PpCO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल, टेम्परेचर वाढलेलं असेल, बायफॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असेल, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असेल, तर ही अफिनिटी कमी होईल. आता एक ग्राफ आपण ड्रॉ करू, त्याला म्हणतात ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. चला, एका बाजूला असा एक ग्राफ तयार करतो. ठीक आहे, इथे लिहा Hb percentage O2 saturation. Hb चं ऑक्सिजन सॅच्युरेशन दिलंय पर्सेंटेज. ठीक आहे, ते 20, 40, 60, 80, 100. वीस, 40, 60, 80, 100 झालं. इथे काय लिहिणार तुम्ही? ऑक्सिजन PpO2, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. कशामध्ये आहे? MM ऑफ H. जेवढा पार्शियल प्रेशर वाढणार ना तेवढा Hbचं सॅच्युरेशन पण वाढणार, एवढं लक्षात घ्या. ओके, इथे आपण घेऊ 40 वाला पॉइंट. ठीक आहे, इथे आहे 60, इथे आहे 80, इथे आहे 100. तर पहिला जो ग्राफ असेल ना, तो ग्राफ असा दाखव. ठीक आहे, इथे काय? इथे आहे लो CO2. काय? लो CO2. का बरं लो CO2? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असेल तर PpCO2 कमी असेल आणि PpO2 जास्त असेल. ओके, दुसरा पाहा, दुसरा ग्राफ. याच ग्राफ मध्ये कंटिन्यू करायचंय तुम्हाला. वाला ग्राफ असा टाका. लिहा नॉर्मल सी. नॉर्मल सी इकडे लिहा बॉडी टिश्यूज. लंग्स, अल्वेओलाई.
बघा तिकडे लक्ष द्या. झालं का तुमचं ड्रॉ करून? येस सर. ओके. आता इथे बघा, हा जो कर्व आहे याला नाव द्या ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ठीक आहे. आता कर्व समजायला खूप सोपा आहे, लक्ष द्या सर्व तिकडे. बघा काय तुम्हाला पहा, पहिला जो मी पहिला दाखवला ना, हा ग्राफ पिंक कलर मध्ये दाखवलाय. यामध्ये काय बरं, CO2 चं प्रमाण कमी आहे, बरोबर. CO2 चं प्रमाण कमी आहे. ऑक्सिजनचं प्रमाण बघा स्टार्टिंगला इकडे बॉडी टिश्यू मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार. किती असणार बॉडी टिश्यू मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण? इट शुड बी लेस दॅन 40 mm ऑफ एच, बरोबर. बॉडी टिश्यूज मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण लेस दॅन 40 mm ऑफ एच असतं. ठीक आहे. म्हणजे बॉडी टिश्यूज मध्ये ज्या वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार, डिसोसिएशन जे असणार त्याचं प्रमाण जास्त असणार. ठीक आहे. डिसोसिएशनचं प्रमाण काय असणार? जास्त असणार. म्हणून पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन कमी असणार. बघा बरं, बॉडी टिश्यूज मध्ये पर्सेंटेज सॅच्युरेशन तुम्हाला कमी दिसतंय. थोडस मोठं करतोय पहा. इथे बघा, इथे सॅच्युरेशन कमी आहे. का बरं कमी? बघा ना, कमी आहे सॅच्युरेशन. किती? 20%, 40%, 60%. हे सॅच्युरेशन तुम्हाला वाढताना दिसतं. कुठं वाढताना दिसतं बघा? जसं जसं ऑक्सिजनचं प्रमाण वाढताना दिसतं तुम्हाला. बघा PPO2 इथे दिलाय. हा PPO2 ऑक्सिजनचं प्रमाण इकडे वाढताना दिसतं. जसं जसं ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल ना, तसं तसं पर्सेंटेज सॅच्युरेशन जे असेल ते सुद्धा तुम्हाला वाढताना दिसेल. आणि हे पर्सेंटेज सॅच्युरेशन हे अचीव होऊ शकतं 97% पर्यंत. ठीक आहे. 95 to 97. हे पर्सेंटेज सॅच्युरेशन कशावर डिपेंड आहे? हे बघा बरं, पार्शियल प्रेशर ऑफ O2 यावर डिपेंड आहे. दुसरा कशावर डिपेंड आहे? CO2 चा पार्शियल प्रेशर. इथे बघा, बॉडी टिश्यूज मध्ये CO2 चा पार्शियल प्रेशर जास्त आहे, त्यामुळे इथे सॅच्युरेशन कमी आहे, बरोबर. जसं जसं CO2 चं प्रमाण कमी कमी होत जाईल, O2 चं प्रमाण वाढत जाईल, पार्शियल प्रेशर O2 चा वाढत जाईल आणि सॅच्युरेशन वाढत जाईल. बघा बरं, हा वाला पॉईंट. बघा आता दुसऱ्या पॉईंट मध्ये इथे बघा, पहिल्या पॉईंट मध्ये या पहिल्या ग्राफ मध्ये म्हणजे पहिल्या या कर्व मध्ये जो पिंक कलरचा मी कर्व काढला त्यामध्ये CO2 चं प्रमाण बघा काय लो आहे. कळतंय का? लो आहे. दुसऱ्या कर्व मध्ये बघा, हा जो मी व्हाईट कलर मध्ये कर्व काढला यामध्ये CO2 चं प्रमाण नॉर्मल आहे. ज्यावेळेस CO2 चं प्रमाण वाढलं ना, हा कर्व जो असेल हा राईट कडे शिफ्ट करताना दिसतोय का? हॅलो. येस सर. हा कर्व बघा ना, हा राईट कडे शिफ्ट करतात. नॉर्मल बघा, नॉर्मल लो CO2 ला इकडे होता कर्व, या बाजूला इथे होता. थोडासा नॉर्मल CO2 चं प्रमाण वाढलं, हा कर्व बघा राईट कडे शिफ्ट झाला. आणखी बघा, आणखी CO2 चं प्रमाण वाढलं, हा थर्ड वाला. CO2 चं प्रमाण जसं वाढेल ना, तसं तो आणखी कुठे राईट कडे शिफ्ट होताना दिसतो. कशावरनं हे कळतं तुम्हाला? की CO2 चं जे प्रमाण आहे, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जसा जसा वाढवत येणार आपण, हा जो कर्व असेल हा राईट कडे शिफ्ट करतो. का बरं राईट कडे शिफ्ट करतो? कारण याच्यामध्ये डिसोसिएशन वाढलं. या खालच्या केसमध्ये डिसोसिएशन वाढतं. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर, इथे तुम्ही टाइमचं जर याच्या बरोबर कंपॅरिझन केलं टाइमचं, तर बघा यावरून तुम्हाला काय समजतं? हा जो पिंक वाला आहे ना, याला कमी टाइम लागेल अचीव व्हायला. कळतंय का? पिंक वाला लवकर अचीव होईल का नाही? कारण काय? ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, CO2 चं प्रमाण कमी आहे. मीडियम जो असेल त्याला थोडासा जास्त टाइम लागेल या पिंक पेक्षा. या व्हाईट वाला जो कर्व दिसतो तुम्हाला, याला थोडासा कमी टाइम, याला जास्त टाइम लागेल ऍज कम्पेअर टू द पिंक. समजतंय का तुम्हाला? आणि त्याच्या पुढे बघा, हा इथे ऑरेंज वाला दाखवला, याला जास्त टाइम लागेल, बरोबर का नाही? हे 97% अचीव करण्यासाठी हा जो ऑरेंज आहे याला आणखी जास्त टाइम लागेल. म्हणजे काय? जेवढं CO2 चं प्रमाण वाढणार तेवढा टाइम सुद्धा काय सॅच्युरेशन अचीव. समजतंय का तुम्हाला? हॅलो हॅलो. येस सर. दिस इज कॉल्ड बोहर इफेक्ट. याला काय म्हणतात? कोणता इफेक्ट? बोहर इफेक्ट. म्हणजे बघा, प्रमाण कमी असणार, जेवढा पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जास्त असणार तेवढा सॅच्युरेशन लवकर अचीव. जेवढा CO2 चं प्रमाण वाढत जाणार तेवढा टाइम त्याला जास्त लागणार सॅच्युरेशन अचीव करण्यासाठी. याला म्हणतात बोहर इफेक्ट. लिहून घ्या मग, बोहर इफेक्ट. इट इज अ शिफ्ट. बोहर इफेक्ट मध्ये लिहा, इट इज अ शिफ्ट
shift of oxyhemoglobin shift of oxyhemoglobin, dissociation curve, it is a shift of oxyhemoglobin dissociation curve due to change in partial pressure of CO2. बरोबर का? बघा तुम्ही, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जर वाढला तर हा जो कर्व असेल हा राईट कडे शिफ्ट होतो. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कमी झाला, हा जो कर्व आहे हा लेफ्ट कडे शिफ्ट होतो. समजतंय का? CO2 इन द ब्लड, बघा एकदा विचार करा यावर. याला म्हटलं आपण बोहर इफेक्ट. काय म्हटलं याला? बोहर इफेक्ट. हा जो ऑक्सिहिमोग्लोबिनचा कर्व आहे हा डिपेंड करतो दोन फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, म्हणजे PPO2, दुसरा आहे PPCO2. PPO2 जेवढा जास्त असणार, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जेवढा जास्त असणार तेवढा कर्व लवकर अचीव करतो, सॅच्युरेशन लवकर अचीव करतो. हे सॅच्युरेशन पॉईंट, या सॅच्युरेशनला लवकर अचीव होतो. जेवढा CO2 चं प्रमाण कमी असणार तेवढं सॅच्युरेशन लवकर अचीव होणार. जेवढं CO2 वाढत जाणार तेवढं सॅच्युरेशनला वेळ जास्त लागणार अचीव होण्यासाठी. समजतंय का? दिस इज द बोहर्स इफेक्ट. हा आहे बोहर्स इफेक्ट. ठीक आहे, पुढच्या लाईनवर लिहा. हेल्डेन इफेक्ट. 7 मिनिट बाकी आहेत. हेल्डेन इफेक्ट बघा आता, ऑक्सिहिमोग्लोबिन जो आहे ना तो ऍसिड सारखा काम करतो. लिहा, ऑक्सिहिमोग्लोबिन acts as an acid. It lowers blood pH. Okay, due to increase in H plus ions, HCO3 minus लावतात कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे, HCO3 minus changes into H2O and CO2. Due to increase in H plus ions, HCO3 minus changes into H2O and CO2. आता लक्षात घ्या, हेल्डेन इफेक्ट काय सांगतो. इकडे एवढंच स्टेटमेंट सफिशियंट आहे. हेल्डेन इफेक्ट बघा, हेल्डेन इफेक्ट काय सांगतो. हेल्डेन इफेक्ट हे सांगतो की जर ऑक्सिहिमोग्लोबिन बनला म्हणजे मॅक्सिमम सॅच्युरेशन अचीव झालं. समजतंय का तुम्हाला? HbO2 बनला म्हणजे सपोज मॅक्सिमम सॅच्युरेशन अचीव झालं. 97% हिमोग्लोबिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? कशात झालंय? HbO2 मध्ये झालं. ठीक आहे, या कंडिशन मध्ये HbO2 काय म्हणून ऍक्ट करतो? HbO2 ऍक्ट ॲज अन ऍसिड. त्याच्यामुळे काय होतं? ब्लडचा pH कमी होतो, म्हणजेच H+ चं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. H+ चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर कार्बोनिक ऍसिड जो आहे, कार्बोनिक ऍसिड म्हणजे HCO3 मायनस जो आहे, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? H2O आणि CO2 मध्ये होतं. आणि जो CO2 असेल त्याचं प्रमाण मग ब्लड मध्ये वाढेल. समजतंय का? हेल्डेन इफेक्ट काय सांगतो? हेल्डेन इफेक्ट सांगतो की HbO2 जो आहे याचं जेवढं प्रमाण वाढणार तेवढा जो बाउंड कार्बन डायऑक्साइड असेल ब्लड मध्ये, जो बाउंड कार्बन डायऑक्साइड असेल, म्हणजे कार्बन डायऑक्साइड जो असतो ना तो डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये असतो आपल्या ब्लड. कार्बन डायऑक्साइड डायरेक्ट गॅसच्या फॉर्म मध्ये नसतो. कार्बन डायऑक्साइड असतो डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये. म्हणजे जो काही कार्बन डायऑक्साइड आपल्या सेल्स मध्ये बनणार आहे तो कशामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे? बोला ना, कशामध्ये? प्लाझ्मा मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये? HCO3 मायनस तयार होतो. HCO3 मायनस म्हणजे काय? कार्बोनिक ऍसिड तयार होतो. हे जे कार्बोनिक ऍसिड आहे, या कार्बोनिक ऍसिड चं कन्व्हर्जन H2O आणि CO2 मध्ये केव्हा होईल? ज्या वेळेस ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल. तर त्यामुळे काय होईल?
अल्वेओला आहे समजा, ही अल्वेओला आहे. या अल्वेओलामध्ये काय वाढलं, ही अल्वेओलाचं चेंबर आहे, याच्यामध्ये HbO2 चं प्रमाण वाढलं. HbO2 चं प्रमाण अल्वेओलामध्ये वाढलं तर काय होणार आहे, जी कॅपिलरी येणार आहे त्या कॅपिलरी मध्ये काय आहे, हेल्डन इफेक्ट लिहिला का तुम्ही? सपोज इकडे लक्ष द्या सर्व, ही अल्वेओला. अल्वेओलामध्ये HbO2 चं प्रमाण वाढलं. HbO2 चं प्रमाण कसं वाढणार इथे, ऑक्सिजन जो आहे तो बाहेरून आलाय, कॅपिलरी मध्ये ऑक्सिजन जो आहे तो डिझॉल्व्ह झाला, इथे काय वाढलं, HbO2 चं प्रमाण वाढलं. ठीक आहे. मग ब्लड मधला जो कार्बन डायऑक्साइड आहे कोणत्या फॉर्म मध्ये, ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साइड असतो HCO3 म्हणजे कोणता ऍसिड, कोणता ऍसिड रे, कार्बोनिक. ब्लड मध्ये कार्बोनिक ऍसिड. आता काय होणार, अल्वेओलामध्ये ऑक्सिजन आला तर ऑक्सिजन ब्लड मध्ये गेला, ब्लड काय झाला तर HbO2 जसं जसं प्रमाण वाढेल तसं तसं HbO2 काय करेल, या ब्लडचा पीएच चेंज करेल. पीएच चेंज करेल म्हणजे पीएच काय होणार आहे, काय होणार, ऍसिडिक होणार. म्हणजे काय H+. का बरं, कारण त्यांनी आधीच काय सांगितलं, HbO2 ऍक्ट ऍज अन ऍसिड. HbO2 ऍसिड सारखा काम करतो आणि त्याच्यामुळे H+ चं प्रमाण वाढतं. इथे H+ चं प्रमाण वाढल्यामुळे काय होईल, हे HCO3- जे असतील ना, कार्बोनिक ऍसिड जे असेल, याचं कन्व्हर्जन होणार आहे H2O. ब्लड मध्ये त्याचं कन्व्हर्जन H2O आणि CO2 मध्ये झालं का. CO2 मध्ये प्रमाण, CO2 कुठे जाईल, कुठे जाईल, अल्वेओला. समजतंय का. या पद्धतीने ऑक्सिजन जो असेल तो आतमध्ये येतो आणि कार्बन डायऑक्साइड जो तो बाहेर जातो. हेल्डेन इफेक्ट काय सांगतोय, हेल्डेन इफेक्ट हे सांगतोय की ज्या वेळेस हिमोग्लोबिन, ऐकून घ्या पुन्हा एकदा ज्यांना समजणार नाही, हेल्डेन इफेक्ट सांगतो ज्या वेळेस हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बाइंड होणार आहे, ऑक्सिजनला बाइंड होणार आहे त्यावेळेस तो ब्लडचा पीएच काय करेल, काय करेल, लोअर करेल. ब्लडचा पीएच कमी झाला, ऍसिडिक झाला तर काय रिलीज होईल, H+ रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे, जे कार्बन डायऑक्साइड प्लाझ्मा मध्ये आहे HCO3- च्या फॉर्म मध्ये, त्यामधला HCO3- मधला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो सेपरेट होईल, H2O आणि CO2 सेपरेट होतील. CO2 कुठे जाईल, कुठे जाईल, अल्वेओलामध्ये जाईल. या पद्धतीने कार्बन डायऑक्साइड जो असेल त्याला बाहेर रिलीज केलं जाईल आणि या रिलीज मध्ये HbO2 चं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे, ब्लडच्या चेंज होणाऱ्या पीएच चं कॉन्ट्रीब्युशन आहे. हेल्डेन इफेक्ट बरोबर तुम्हाला कोणाला कन्सिडर करावं लागेल, हेल्डेन इफेक्ट मध्ये आपण कन्सिडर करतो H+ आयनचा लो झालेला कॉन्सन्ट्रेशन. बोहर इफेक्ट मध्ये आपण CO2 चा वाढलेला कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करतो. कळालं का. बोहर इफेक्ट काय सांगतो, CO2 चं प्रमाण जेवढं वाढणार तेवढा हा कर्व राईट कडे शिफ्ट होणार, बरोबर. CO2 चं प्रमाण जेवढं कमी होणार तेवढा तो लेफ्ट कडे शिफ्ट होणार, हे बोहर इफेक्टने सांगितलं. हेल्डेन इफेक्टने काय सांगितलं, हेल्डेन इफेक्टने सांगितलं की H+ चं प्रमाण वाढलं तर CO2 बाहेर जाणार. कळालं, सिंपल. हेल्डेन इफेक्टने काय सांगितलं, H+ चं प्रमाण वाढलं तर CO2 बाहेर जाणार. ठीक आहे. आणि बोहर इफेक्ट काय सांगतो, CO2 चं प्रमाण जर वाढलं तर शिफ्ट जो कर्व आहे ना, कर्व, हा कर्व इकडे शिफ्ट होईल राईट कडे. CO2 चं प्रमाण कमी झालं, लेफ्ट कडे शिफ्ट. नीट एकदा रीड करा सर्वांनी. ठीक आहे. तो लेस दॅन 1 मिनिट इज रिमेनिंग. तर आज आपण भरपूर सारं डिस्कशन केलंय. उद्या ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 आपण डिस्कस करूयात आणि ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 नंतर उद्या हा लेसन जो असेल तो कम्प्लीट केला. ठीक आहे. उद्या टायमिंग काय असेल, टायमिंग सकाळी 7. ठीक आहे. चलो आता हे अपलोड करतो.